नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या नावावरून आजही तीव्र वाद निर्माण होतात। काहींसाठी ते परकीय सत्तेविरुद्ध लढणारे पराक्रमी योद्धा आहेत, तर काहींसाठी ते कठोर आणि वादग्रस्त शासक। आपण बोलत आहोत टिपू सुलतान यांच्याबद्दल। या भागात आपण कोणताही राजकीय विचार बाजूला ठेवून उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संशोधन यांच्या आधारे त्यांची कारकीर्द समजून घेण्याचा प्रयत्न करू। 20 नोव्हेंबर 1750 रोजी देवनहळ्ळी येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील हैदर अली हे म्हैसूर राज्याचे प्रभावी शासक होते। सन 1782 मध्ये हैदर अली यांच्या निधनानंतर टिपू सुलतान सत्तेवर आले। त्यांच्या कारकिर्दीत म्हैसूर राज्य लष्करी, आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या मजबूत बनले। त्यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या, नवीन नाणी चलनात आणली आणि स्वतंत्र कालगणना पद्धत सुरू केली। रेशीम उद्योगाला चालना देऊन व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला। काही इतिहासकारांच्या मते त्यांनी राज्य व्यवस्था अधिक केंद्रीकृत करण्याचा प्रयत्न केला। टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखले जाते। लष्करी इतिहासात त्यांचे एक मोठे योगदान म्हणजे लोखंडी आवरण असलेले अग्निबाण यांचा वापर। हे अग्निबाण त्या काळासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान होते। पुढे इंग्लंडमध्ये या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून सुधारित अग्निबाण तयार करण्यात आले। इंग्रजांविरुद्ध त्यांनी 4 मोठी युद्धे लढली। इंग्रजांचा प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी फ्रान्सशी संपर्क साधला। काही पत्रांमध्ये नेपोलियन बोनापार्ट यांच्याशी संपर्क साधण्याचा उल्लेख आढळतो, मात्र प्रत्यक्ष लष्करी मदत मिळाल्याचे ठोस पुरावे नाहीत। आता येतो सर्वात चर्चेचा विषय। काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मलबार आणि कोडागू भागात सक्तीच्या धर्मांतराचे उल्लेख आढळतात, मात्र काही आधुनिक इतिहासकार या आकड्यांवर प्रश्न उपस्थित करतात आणि त्या कारवाया प्रामुख्याने बंड दडपण्यासाठी केल्या गेल्या असे मत मांडतात। मंदिराच्या संदर्भातही काही ठिकाणी युद्धकाळात हानी झाल्याचे उल्लेख आहेत, परंतु दुसरीकडे सन 1791 मध्ये मराठ्यांच्या हल्ल्यानंतर शृंगेरी शारदा पीठम म्हणजे कर्नाटकातील प्रसिद्ध हिंदू मठ यांना त्यांनी आर्थिक मदत केल्याचे पत्रे उपलब्ध आहेत। त्यांच्या प्रशासनात पूर्णय्या यासारखे हिंदू अधिकारी उच्च पदावर कार्यरत होते। इतिहास अभ्यासकांच्या मते त्यांच्या निर्णयांमध्ये धार्मिक आणि राजकीय कारणांचा गुंतागुंतीचा संगम दिसतो, म्हणूनच हा विषय आजही वादग्रस्त आहे। 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणम कर्नाटकातील ऐतिहासिक शहर येथे इंग्रजांविरुद्ध लढताना त्यांना वीर मरण आले। शरणागती पत्करण्यापेक्षा युद्धभूमीवर लढत राहण्याचा त्यांचा निर्णय इतिहासात नोंदला गेला आहे। शेलीसारखे 100 वर्ष जगण्यापेक्षा वाघासारखे 1 दिवस जगणे श्रेष्ठ हे वाक्य त्यांच्या नावाशी जोडले जाते, मात्र या वाक्याचा अधिकृत लिखित पुरावा उपलब्ध नाही। ते लोकपरंपरेत प्रसिद्ध झाले आहे। आज काही ठिकाणी त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जाते, मात्र दोघेही वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळ्या परिस्थितीत शासक होते। त्यांच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि राजकीय संदर्भ भिन्न होते। इतिहास हा भावना नव्हे तर उपलब्ध पुराव्यांवर आधारित अभ्यास असतो। कोणत्याही व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करताना त्या काळाची सामाजिक, राजकीय आणि लष्करी परिस्थिती समजून घेणे आवश्यक असते। तर मित्रांनो, टिपू सुलतान हे पराक्रमी योद्धा होते की कठोर आणि वादग्रस्त शासक, की त्या दोन्ही गोष्टींचा संगम? इतिहासातील अनेक व्यक्तिमत्वांप्रमाणेच त्यांची प्रतिमा देखील बहुआयामी आहे। तुमचे मत नक्की कळवा। हा भाग आवडला असेल तर पसंती द्या, शेअर करा आणि अशाच संतुलित ऐतिहासिक माहितीसाठी पुढील भाग पाहायला विसरू नका। धन्यवाद।